नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाचा अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत, की लाडकी बहीण योजना ही नेमकी किती दिवस चालणार आहे. तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला या योजनेसंदर्भातील नवीन अपडेट मिळणार आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राहणार, असे म्हटलेले आहे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे. तर मित्रांनो, नेमकं त्यांनी कुठे म्हटलेलं आहे आणि नेमकी माहिती काय आहे, तर ते आपण खाली बघूया. यासाठी आपण बघा या ठिकाणी खाली जाऊया आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल लातूर येथे जो काही मेळावा भरला होता बचत गटाचा, पात्र महिलांची नाव नोंदणी केलेले अधिकारी कर्मचारी यांचा गौरव, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गटातील महिलांचा सन्मान करण्यासाठी हा मेळावा भरला होता. 16 ऑगस्ट म्हणजे कालच राज्य शासनाने गरजू महिला भगिनींना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची रक्कम लाभार्थी महिलेच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी अशीच सुरू राहणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज सांगितले. तसेच योजनेबाबत पसरवण्यात येणाऱ्या गैरसमजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर मित्रांनो, बरेच जण म्हणत आहे की ही योजना फक्त 3 महिन्यासाठी असणार आहे, त्यानंतर बंद होणार आहे, कारण नवीन निवडणुका येणार आहे आणि गव्हर्नमेंट बदलणार आहे. परंतु या ठिकाणी बघा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी कालच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट केलेलं आहे की ही योजना जी आहे ती कायमस्वरूपी राहणार आहे आणि त्यामुळे कोणत्याही गैरसमज व अफवावर विश्वास ठेवू नये. त्यानंतर पुढे ते म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची नाव नोंदणी करणारे अधिकारी, यासाठी गाव पातळीवर काम करणाऱ्या उदगीर जळकोट तालुक्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बचत गटातील महिला आदी कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आणि मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त उदगीर तालुक्यातील कोळखेड येथील शिवम फंक्शन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात नामदार बनसोडे बोलत होते. त्यानंतर मित्रांनो, महिलांना दरमहा 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपयाचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेसाठी अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स, महिला बचत गटाच्या सीआरपी, अध्यक्ष, सदस्य महिलांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील पात्र महिलांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यामुळे नाव नोंदणीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याचे नामदार बनसोडे यांनी सांगितले. तर मित्रांनो, महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये देण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. यातून गरजू महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे आणि हे फॉर्म भरून घेत असताना अंगणवाडी सेविका आहे, पर्यवेक्षिका आहे, आशा कार्यकर्ता आहे, महिला बचत गटाच्या सीआरपी, अध्यक्ष आणि इतर सदस्य महिलांनी प्रचंड मेहनत घेतली आणि उदगीर आणि जळकोट तालुक्यातील अनेक महिलांचे फॉर्म भरून दिले ऑनलाईन. त्यांचा गौरव करण्यासाठी हा सोहळा घेण्यात आलेला होता. तर मित्रांनो, पुढे बघूया आपण. पात्र महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा होणार आहे. तर मित्रांनो, 14 ऑगस्टला अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि ज्या महिलांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही, तर त्यांच्यासाठी आज सायंकाळपर्यंत म्हणजे दिवसभरामध्ये 17 ऑगस्ट 2008ला पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आज दिवसभरामध्ये अनेकांच्या अकाउंटवर पैसे जमा होताना आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर या योजनेसाठी अर्ज केलेल्या काही महिलांच्या अर्जात त्रुटी असल्याने ते अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात आले आहेत. तसेच काही महिलांच्या बँक खात्याचा आधार क्रमांक जोडले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा महिलांनी लवकरात लवकर आपल्या अर्जातील त्रुटीची दुरुस्ती करावी. ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार जोडलेले नाही, अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा, असे आवाहन मंत्री बनसोडे यांनी केले. तर मित्रांनो, या ठिकाणी मंत्र्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिलांचे फॉर्म त्रुटीमध्ये आलेले आहे, अपात्र आहे, तर अशा महिलांना सुद्धा परत एकदा फॉर्म दुरुस्त करण्याची संधी देण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक महिलांचे जे काही आधार क्रमांक आहे ते बँक खात्यासोबत जोडलेले नाही, त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांनी महिलांना आवाहन पण केलं की ज्या महिलांचे
बँक खात्याला आधार क्रमांक जोडलेला नाही अशा महिलांनी ताबडतोब बँकेत जाऊन आधार क्रमांक बँक खात्यासोबत लिंक करावा, जोडावा. तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेसंदर्भात माननीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही योजना आहे ती कायमस्वरूपी असणार आहे आणि त्यामुळे अनेक गरीब होतकरू महिलांना याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही अपडेट आहे तर ते वेळोवेळी आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.